मनोर आणि मुंबई अहमदाबाद महामार्गासोबत जोडणारे दोन्ही रस्ते पाण्याखाली. वैतरणा नदीच्या पुराच्या पाण्याखाली रस्ते गेल्यानं मनोरचा संपर्क तुटला. मनोर बेळगाव रस्ता सुरू असल्यामुळे नागरिकांना दिलासा. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 36 फुटांच्या वर. वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं. कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमाचं विहंगम दृश्य. उजनी आणि वीर धरणाचं पाणी पंढरपूरपर्यंत पोहोचलं. चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरं पाण्यानं वेढली. जुना ब्रिटिशकालीन दगडी पूलही पाण्याखाली. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ. तुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. गोदाघाटावर भरणारा बुधवारचा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना. सांगली कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. सांगलीतील स्मशानभूमीत कृष्णा नदीचं पाणी शिरलं. विजेच्या धक्क्यानं मरण पावलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांची मृत्यूनंतरही मरण यातना सुरूच. कुटुंबियांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणताना रुग्णवाहिका बंद पडली. दुसऱ्या रुग्णवाहिकेला दोरी बांधून रुग्णवाहिकेला खेचण्याची आली वेळ. गडचिरोलीतील भामरागडमध्ये पूर आल्यानं लाहेरी मार्ग बंद. पुलावरील पाण्यात एक तरुण वाहून गेला. आपत्ती विभागाकडून शोध सुरू. कोल्हापुरातील नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पुराचं पाणी शिरलं. मंदिर दर्शनासाठी बंद. कुरुंदवाड आणि शिरढोणला जोडणाऱ्या पुलावर पुराचं पाणी. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर. तळा तालुक्यातील कड्यांची गाणी गावचा संपर्क तुटला. 12 कुटुंबांचं स्थलांतर. वाशिमच्या शेलू बाजार इथे जाण्यासाठी नागरिकांची कसरत. अडाण नदीवरील पुलावरून पाणी वाहत असतानाही नागरिकांना वाहत्या पाण्यातून वाट काढावी लागली. चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे सिमेंट कारखान्याकडे जाणारा भोयगाव मार्ग बंद. वर्धा नदी पूल पुराच्या पाण्यात. पुरामुळे शेकडो मालवाहू वाहनांच्या रांगा लागल्या. रायगडच्या नागोठणेमधील अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली. शहरातील मुख्य रस्त्यावरील काही दुकानं पाण्याखाली. वाढत्या पाण्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील घोड नदीला पूर. चांडोह लाखनगावमधील पूल पाण्याखाली. शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांचा संपर्क तुटला. पुण्यातील नीरा नदीला पूर आल्यानं पुणे पंढरपूर मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली. माऊलींच्या स्नानासाठी प्रसिद्ध असलेलं दत्त मंदिरही पाण्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर जनजीवन पूर्ववत. पावसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट. नांदेडमध्ये पैनगंगा नदीच्या पुरात जीव धोक्यात घालत शेतकऱ्यांचा प्रवास. नांदेडच्या गुरफळी आणि मार्लेगाव परिसरातील प्रकार. जनावरांना चारा पाणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तराफ्याची मदत. कोल्हापूर जिल्ह्यात 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून. पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीचा परिसर जलमय. गोंदिया जिल्ह्यात इटियाडोह धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या इटियाडोह धरणाचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. यवतमाळच्या पुसदमधील इसापूर धरण क्षेत्रातील देवगव्हाण जुने गावातील शेती जलमय. 4 ते 5 घरं पाण्यात बुडाली. शेती उपयोगी साहित्याचंही मोठं नुकसान. वाशिमच्या गोभणीमध्ये पैनगंगा नदीला पूर. पुरामुळे मागच्या 7 दिवसापासून करडा गोभणी रस्ता बंद. शेती पिकांनाही फटका. रत्नागिरीतील जगबुडी आणि कोदवली नदी इशारा पातळीवर. 3 दिवस पुराचा थैमान घालणारी कोदवली नदी संथ गतीनं वाहू लागली. पावसाचीही काहीशी विश्रांती. छत्रपती संभाजीनगरचं जायकवाडी धरण 95% भरलं. येत्या 48 तासात जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता. पुण्यातील भोर नीरा खोऱ्यातील देवघर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानं 5 दरवाजे उघडले. 10,000 क्युसेकनं नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. गेल्या 5 दिवसापासून बीडमध्ये दमदार पाऊस. मुसळधार पावसामुळे बीडमधील परळी चांदापूर तलाव 95% भरला. तलाव भरल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण 98% भरलं. धरणातून 12,000 क्युसेकनं प्रवरा नदीत विसर्ग सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंबाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला. अंबाडी प्रकल्पातून शिवना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. मुसळधार पावसामुळे इगतपुरीतील दारणा धरण 91.72% भरलं. दारणा धरणाच्या 6 दरवाजांमधून 10,284 क्युसेकनं विसर्ग. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
सोलापुरात उजनीतून भीमा नदीत 91,600 क्युसेकनं विसर्ग सुरू, तर वीर धरणातून नीरा नदीपात्रात 54,760 क्युसेकनं विसर्ग. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 35 फुटांवर विस्तीर्ण नदीपात्रात उड्या मारून सांगलीकर लुटतायत पोहण्याचा आनंद. मुसळधार पावसामुळे इगतपुरीतील वाड्या वस्त्यांच्या रस्त्यावर साचलं पाणी. वाघाचा झाप, मेंगाळ झाप, कातोरे वस्ती या आदिवासी पाड्यातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला. विद्यार्थ्यांसह नागरिकांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास. पुण्याच्या राजगडमधील जोरकडवाडीतील ओढ्याला पूल नसल्यानं विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. पुलाअभावी विद्यार्थी आणि पालकांचे हाल. राज्यात 12 ते 14 लाख एकरावरील पिकांचं अतिवृष्टीनं नुकसान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. राज्यातील नुकसानीचे पंचनामे करून सर्वांना मदत दिली जाणार. राज्यातील झालेल्या शेतीच्या नुकसानासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. नांदेडच्या रावणगाव जिल्हा परिषद शाळेत पावसाचं पाणी शिरलं. विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर. शाळेतील सगळी कागदपत्र भिजली, तर सर्व ठिकाणी चिखलाचं साम्राज्य. अमरावतीच्या चांदूर बाजार अचलपूर तालुक्यात पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. बच्चू कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्याच्या परांडा परिसरात उडीद पिकाचं मोठं नुकसान. काढणीला आलेल्या उडदाचं पीक मातीमोल. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पावसानं पिकांचं मोठं नुकसान. 130 गावातील पिकांना तडाखा. वरोऱ्यातील भटाळा आसाळा परिसरात सोयाबीन पीक उद्ध्वस्त. जालन्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांसह फळबागांचं नुकसान. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करा. पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित सूचना. वर्धेच्या आष्टी तालुक्यातील देलवाडी जोलवाडी शिवाराला पावसानं झोडपलं. जोरदार पावसाचा संत्री उत्पादक शेतकऱ्यांना फटका. संत्राबागेच्या नुकसानानं शेतकरी हवालदिल. मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते कोयना धरणाच्या जलसाठ्याचं पूजन. कोयना धरण 101 टीएमसी भरलं. कोल्हापुरात वेळेत उपचार न मिळाल्यानं नवजात बालकाचा मृत्यू. गगनबावडा मार्ग पावसामुळे बंद असल्यानं गर्भवती महिलेला त्रास. महिलेवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू. प्रकृती स्थिर. गडचिरोलीत नाल्याच्या पाण्यातून मुख्याध्यापक वाहून गेले. नाल्याचं पाणी ओसरल्यानंतर झाडात मृतदेह आढळला. पावसामुळे नंदुरबारमधील रस्त्यांची पोलखोल. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या तापी नदीच्या पुलावर खड्ड्यांचं साम्राज्य. जीव मुठीत धरून वाहन चालकांचा पुलावरून प्रवास. बीडमधील आरोग्य यंत्रणा कोलमडली. कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संप. 10 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत समावेश करण्याची मागणी. भंडारा जिल्हा परिषदेसमोर अंशकालीन महिला परिचारिकांचं आंदोलन. मानधन नको तर किमान वेतन देण्याची मागणी.